नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. आपण पाहता पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न. आज आहे आपला सराव संच 32. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. प्रश्न क्रमांक 2, साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर मुल्हेर हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 3, जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 7 खंडामध्ये जगाची विभागणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी, 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, जर्मनी या देशाचा कार्ल मार्क्स हा विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, माडिया गोंड ही आदिवासी जमात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दिसून येते. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीचे बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सांगली या शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे हळदीचे बाजारपेठ आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रातील संत्री उत्पादनात आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 9, औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे. प्रश्न क्रमांक 10, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, वातावरणातील दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. प्रश्न क्रमांक 13, हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, माइन काम्फ या आत्मचरित्रातून हिटलरच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 15, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इसवी सन 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 16, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2 वेळा. प्रश्न क्रमांक 17, सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अपंग सक्षमीकरण. प्रश्न क्रमांक 18, पुंगचोलम ही लोककला व नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, मणिपूर या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचे आत्मा मानले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, कलम 32. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिक्कीम या राज्यामध्ये कांचनगंगा हे उंच शिखर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.